माझ्या गावातला हा प्रश्न आहे, पण मी फार जबाबदारीने बोलेल. पहिल्या प्रथम जे उत्तर दिलं त्या अधिकाऱ्यावर पहिली कारवाई करा. असं आहे की मी हा विषय सीओकडे पण मांडला. सीओ पण फार कार्यक्षम असं वाटायला लागलं होतं आम्हाला, पण त्यांनी पण काय कारवाई केलेली दिसत नाही. तुम्हीच उत्तरात दिलं आहे. तुम्ही उत्तरात काय दिलं आहे की पाझर तलाव हा पहिल्यामध्ये आपण लिहिलेला होता, जनावरं पीक आले पीक धुण्यासाठी वगैरे याचा वापर केला जात होता, तो होऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी बंदी घातलेली आहे. हा प्रस्ताव जेव्हा तयार केला त्यावेळेला तो पाझर तलावामधूनच पाणी घेण्याचा प्रस्ताव होता. तशा पद्धतीने एस्टिमेट मंजूर झालं. पहिला ज्या अधिकाऱ्याने हे एस्टिमेट तयार केलं, ज्याला मंजुरी दिली सीओ, ह्या सगळ्यांची आपण चौकशी करणं गरजेचं आहे. चुकीच्या ठिकाणी प्रस्ताव जर तयार केला असेल आणि आता तुम्ही सांगितलं की त्याला बंदी घातलेली आहे, बरं इस्टिमेटमध्ये नसताना सुद्धा बाजूला विहीर काढली, म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरांनी ज्यावेळेला ही तक्रार झाली गावातल्या लोकांनी, डेंग्यू आणि यांनी काही लोक आजारी पडले गावातली, तेव्हा गावातल्या लोकांनी उठाव केला. ती बंदी घालण्याचा प्रयत्न झाल्यानंतर मग त्यांनी तलाव त्या बाजूला एक विहीर काढली आणि त्याला सुद्धा तलावातला एक पाईप टाकला. किती बोंगळपणा चाललेला आहे. मी स्वतः त्या गावातला असल्यामुळे मी फार सिरियसली सांगतो, इथे चांगलं भ्रष्टाचार झालेला नाही. ती प्रस्ताव तयार करताना मंत्री महोदय 14 लाखाचा फिल्टर प्लांट होता, तो फक्त 1.5 लाखाचा बसवला. जुनी पाईपलाईनला ती पाईपलाईन जॉईन केल्याने नवीन पाईपलाईनची बिल काढलं 23 लाखाचं. आणि हे करत असताना विहिरीचा प्रस्ताव नसता, मग त्या कंत्राटदाराने तिथं विहीर का काढावी? प्लॅनमध्ये एस्टिमेटमध्ये नसताना हा भ्रष्टाचार झाला आहे तर 100% झाला. पाणी अशुद्ध आहे का? 100% अशुद्ध आहे. या असलेल्या सर्व गोष्टीची चौकशी आता आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही तक्रार केली, त्या लोकांनी गावांनी, त्यानंतर सीओकडे तक्रार केली, पण काही झालेलं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, सचिव स्तरावर आपण चौकशी करून, आणि हे जे उत्तर दिलेलं आहे, मी फार लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात जेव्हा बोलतो तेव्हा फार लोकप्रतिनिधीवर विश्वास ठेवायला लागतो. जे चुकीचा प्रस्ताव हा जो अधिकाऱ्यांनी दिलेला आहे त्याच्यावर कारवाई करणार का, आणि जे याच्यात दोषी असतील त्याची चौकशी करण्यासाठी सचिव स्तरावर आपण त्या ठिकाणी कारवाई करणार का, आणि शुद्ध पाणी मिळण्यासाठी या असलेल्या 1.5-2 कोटीचा प्रस्ताव 2.5-3 कोटीची प्रस्तावाची योजना होती, परत 20 वर्ष होत नाही तुमच्या नियमानुसार, त्या संदर्भामध्ये आपण कारवाई काय करणार याचं उत्तर द्यावं. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो या ठिकाणी सूचना मांडलेली आहे, तर ही जी योजना होती ही